ओके, लिसन केयरफुली स्टूडेंट्स। तो स्टैंडर्ड 10th का साइंस 2 का 3rd चैप्टर है लाइफ प्रोसेस इन लिविंग ऑर्गेनिज्म पार्ट 2 का एक पार्ट 2 वाला वीडियो है। देयर इज अ ट्रांसफर इज अ बाइनरी फ्यूजन। ओके, देयर इज अ ट्रांसफर बाइनरी फ्यूजन। तो इसके अंदर बच्चों ट्रांसफर सेक्शन में क्या होगा बच्चों? देयर इज अ ट्रांसफर सेक्शन, देयर इज अ ट्रांसफर सेक्शंस, ट्रान्सफर बायनरी फ्यूजन। तो इसके अंदर ट्रान्सफर म्हणजे आपलं जे एक तेरीचं सेल्स आहे त्या ट्रान्सफरला असं कट करतं, काय करतं असं, त्याला म्हणतात ट्रान्सफर सेक्शन्स. बायनरी फ्यूजन मीन्स देयर इज ऑल्सो मीनिंग इज अ ब्रेक. क्या होता है बच्चों? ब्रेक. फर्स्ट पॉइंट, ऑर्गेनिज्म डिवाइड इनटू ट्रांसफर एक्सिस. तो जैसे हम लोग ग्लास स्लाइड के ऊपर कोई भी एक प्लांट का या फंगस का कोई भी एक स्पीशीज का एक सेक्शन लेते हैं तो उसको ट्रांसफर एक्सिस में कट करते हैं. नेक्स्ट इज अनदर पॉइंट, वन ऑर्गेनिज्म गिव टू डॉटर ऑर्गेनिज्म. तो इसी इसकी जो मल्टीपल बाइनरी फ्यूजन है बच्चों, तो एक सेल से दो सेल बन गए. देयर इज अ बाइनरी फ्यूजन. देयर इज अ एग्जांपल ऑफ अ पैरामोशियम. पैरामोशियम देयर इज एग्जांपल इज अ शेप ऑफ अ, देयर इज अ फूट. जसं चपलाचा शेप असतो तसं पॅरामोशियमचा शेप असतो बाळांनो. सेकेंड इज देयर इज अ सेल्स आर डिवाइड. ओके, सेल कैसे इसके फॉर्म हो रहे डिवाइड होने के लिए. नेक्स्ट इसके अंदर सेल फॉर्म होने के बाद दे आर टू डॉटर सेल्स. इसके अंदर देखो बच्चों, देयर आर टू डॉटर सेल्स आर, द सेल्स आर डिवाइड. दिस इज कॉल्ड एज अ, दिस इज द बाइनरी फ्यूजन. तो इसके अंदर क्या है बच्चों, एक सेल से दो सेल बन रहा है, इसे हम लोग कहते हैं बाइनरी फ्यूजन. क्या कहते हैं? बाइनरी फ्यूजन. ट्रांसफर सेक्शन, लिसन केयरफुली. ट्रांसफर सेक्शन मतलब इसको ऐसे कट करो, कैसे? ऐसे. जैसे मैं इसको ऐसे कट करूंगा, देयर इज अ ट्रांसफर सेक्शन. लॉन्जिट्युडिनल सेक्शंस. लॉन्जिट्युडिनल सेक्शन इसको मतलब म्हणजे मी त्याला उभं कापतोय. कसं? ट्रान्सफर सेक्शन म्हणजे मी त्याला आडवं कापतोय. लॉन्जिट्युडिनल सेक्शन म्हणजे मी त्याला उभं कट करत आहे, त्याला म्हणतात लॉन्जिट्युडिनल सेक्शन. द लॉन्जिट्युडिनल बायनरी फ्यूजन. There is a organism divide along the length of a organism. There is a euglena length. म्हणजे जे लॉन्जिट्युडिनल डिव्हिजन असतं त्याला आपण लेंथमध्ये काउंट करतो, म्हणून त्याला आपण उभं कट करतो, त्याला म्हणतात लॉन्जिट्युडिनल. देयर इज अ फ्लॅजिलेटा. फ्लॅजिलेटा मीन्स त्याला आपण हे पण बोलू शकतो, फ्लॅजिलेटा मीन्स हेअर लाईक स्ट्रक्चर. फ्लॅजिलेटा आपण काय म्हणू शकतो? हेअर लाईक स्ट्रक्चर. मग हे फ्लॅजिलेटा देयर इज अ पॅरेंट सेल बनवणं. काय आहे? हे पॅरेंट सेल आहे. पॅरेंट सेल पासून फॉर्म होते ह्याच्यामध्ये न्यूक्लियस आणि साइटोप्लाझम डिवाइड होते बाळांनो. तो जैसे न्यूक्लियस सेल डिवाइड हो रहे, जैसे फॉर्म हो रहे, तो फ्लैजिलेट का देयर इज अ डॉटर सेल बनते जा रहे. क्या हो रहे? डॉटर सेल. द विच लाइक इज अ अपेंडेक्स. अपेंडेक्स मीन्स की देयर इज अ हेअर लाईक. म्हणजे हे काय? फ्लैजिलेट म्हणजे काय असतं? चाबूक. काय असतं बाळांनो? चाबूक. नेक्स्ट इज अ मल्टीपल फीचर. मतलब एक ही सेल के अंदर दो सेल का डिवीजन हो रहा था, अभी एक ही सेल के अंदर मल्टीपल डिवीजन होगा बच्चों. क्या होगा? मल्टीपल ब्रेक होगा, सेल को ब्रेक करेंगे. द फर्स्ट इज अ अमीबा. फर्स्ट क्या बच्चों? अमीबा. इट टेक प्लेस इन अनफेवरेबल कंडीशन. तो अनफेवरेबल मतलब उस कंडीशन में अमीबा जी नहीं सकता. म्हणजे त्या अमीबा त्याच्यामध्ये ज्या ॲडवर्स कंडिशन आहे त्या फेवरेबल म्हणजे ज्या वातावरणामध्ये राहत नाही त्या तिथं सर्वाईव्ह करता येणार नाही, त्याला म्हणतात अनफेवरेबल कंडिशन. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय बोलतो? ॲडवर्स कंडिशन. काय म्हणतो? ॲडवर्स कंडिशन. द अमीबा फ्रॉम द सिस्ट. सिस्ट म्हणजे काय असतं? अ स्मॉल पॉकेट ऑफ अ टिश्यू. अ स्मॉल पॉकेट ऑफ अ टिश्यू. सिस्टला तुम्ही हे पण म्हणू शकता आउटर लेअर. काय म्हणू शकता? आउटर लेयर. म्हणजे त्याची जी बाहेरची जागा असते, म्हणजे बाहेरची लेयर ती काय असते? कडक असते. अराउंड इट सेल विच प्रोटेक्ट द अमीबा. मग ही जी लेयर असते आउटर लेयर, आपण आउटर लेयरला तर काय म्हणतो? एपिडर्मिस. काय म्हणतो? एपिडर्मिस. एपिडर्मिस पण बोलू शकतो. ती आउटर लेयरला काय करते? प्रोटेक्ट करते. तर टिश्यू देयर इज अ सिंपल डेफिनेशन. टिश्यूची डेफिनेशन काय बनवणं? अ ग्रुप ऑफ सेल इज कॉल्ड अ टिश्यू. इसे हम लोग क्या कहते हैं? टिश्यू कहते हैं. क्या कहते हैं? टिश्यू. सेकेंड पॉइंट, अमीबा परफॉर्म द मल्टीपल कैरियोकाइनेसिस.
Karyokinesis means there is a cytoplasmic division. क्या था बच्चों? Cytoplasmic division. The karyokinesis is followed by a cytoplasmic. The karyokinesis is followed by a cytoplasmic. There is a formation of a number of amibule. म्हणजे जे अमिबाचे डॉटर सेल आहेत, एक सिंगल असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अमिबा. पण मल्टिपल डॉटर सेल अमिबाचे प्रेझेंट असतात तर त्यांना आपण काय म्हणतो? अमिबुल. काय म्हणतो? अमिबुल. काय म्हणतो? अमिबुल. वेअर देर इज अ फेवरेबल कंडिशन इज अ कॉमन. मग इथं त्याची कंडिशन फर्स्ट पॉईंटमध्ये काय होती? अनफेवरेबल. पण सेकंड फिफ्थ पॉईंटमध्ये काय आले? फेवरेबल. म्हणजे त्याला त्या कंडिशनमध्ये हॅबिटॅट म्हणजे त्याला तिथं राहता येत आहे बाळांनो, त्याला तिथं फूड भेटत आहे, त्याला तिथं राहता पण येते, फूड पण भेटत आहे, तेव्हा तो आपल्या सिस्ट लेयरला काय करतो बाळांनो? ब्रेक करतो. काय करतो? ब्रेक. मग पॅरेंट सेल अमिबा PCA. PCA म्हणजे काय असतं? पॅरेंट सेल अमिबा. मग पॅरेंट सेल अमिबा जेव्हा त्याला अन्न पण भेटत नाही आणि राहायला जागा पण भेटत नाही, म्हणजे राजस्थान या ठिकाणी डेझर्ट एरियामध्ये, मग तो काय करतो? आपली जी आउटर लेअर आहे ती काय करतो? डेव्हलप करतो. त्याला म्हणतात सिस्ट. काय म्हणतात? सिस्ट. मग तो आपल्या सिस्टच्या सहाय्याने अमिबा मल्टिपल डिव्हिजन सेलचे मल्टिपल डिव्हिजन डॉटर सेल काय बनवून ठेवतो, म्हणजे स्टोअर करून ठेवतो. डॉटर सेल्स एक्स डेव्हलप करून देतो. जसं लगेच त्याला जसं फेवरेबल कंडिशन, जसं त्याला अन्न, पाणी आणि निवारा भेटतो, लगेच तो आपला जो सिस्ट आहे त्याला काय करतो बाळांनो? ब्रेक करतो. तर डॉटर सेल्सचा मल्टिपल फीचर. मग काय? अमिबाच्या डॉटर सेल्सला आपण काय म्हणतो? अमिबुल. काय म्हणतो? अमिबुल. द सिस गेट इज अ ब्रस्ट. मग सिस काय होतं? ब्रस्ट म्हणजे काय होतं बाळांनो? ब्रेक. काय होतं? ब्रेक मीन्स फीचर. दोनदा कधीचा शब्द आलाय. द ब्रेक द अमिबुल कम्स आउट. मग ह्याच्यातून जे अमिबाचे डॉटर सेल आहे त्याच्यातून काय येतं? अमिबुल. म्हणजे डॉटर सेल काय येतात? बाहेर येतात. सेकंड मल्टिपल फिजनचा सेकंड पॉईंट आहे बाळांनो बडिंग. बडिंगला तुम्ही काय म्हणू शकता? स्वेलिंग. काय म्हणू शकता? स्वेलिंग पण म्हणू शकता. नसता स्टोर डर्टी वॉटर्स. ज्याच्यामध्ये घाण पाणी वगैरे जमा असतं, त्याच्यामुळे आपल्याला पिंपल्स वगैरे, फोडी वगैरे येतात. फर्स्ट ईस्ट. द फंगस दे इज अनदर स्पीशीज इज इज ईस्ट. न्यूक्लियस गेट इज इलॉंगेटेड. इलॉंगेटेड म्हणजे कसं? लॉंग लाईफ स्ट्रक्चर असतं, म्हणजे हे लांब जातं बाळांनो. देन न्यूक्लियर गेट डिवाइड इंटू 2 पार्ट्स. ह्याच्यात न्यूक्लियरमध्ये 2 पार्टमध्ये डिव्हिजन झाले बाळांनो. न्यू ईस्ट बर्ड गेट इज अ फॉर्म्ड ऑन अ पॅरेंट सेल. मग हे बर्ड जे आहे, बर्ड म्हणजे काय असतं? स्वेलिंग म्हणजे सूज येणे त्याला आपण म्हणू शकतो. फॉर्म्ड ऑन अ पॅरेंट ईस्ट. तर बाळांनो बघा, पॅरेंट ईस्टचं सेल असं असतं बाळांनो. नाही जसं लगेच ह्याला आउटर लेअर डेव्हलप होते तर ब्लज म्हणजे ह्याला काय ते स्वेलिंग येते बाळांनो, काय ते सूज येते. सूज आल्यानंतर ह्याच्यामध्ये देर इज अ फॉर्मेशन ऑफ अ न्यू बर्ड. मग न्यू बर्ड का ह्याच्यामध्ये डेव्हलप होतो. न्यू बर्ड डेव्हलप झाल्यानंतर ह्याच्यामध्ये काय होतात? सेलवरती सेल म्हणजे हे स्वेलिंग होत जाते आणि स्वेलिंग होत गेल्यावरती डॉटर सेल का प्रोड्यूस होतात. नंबर ऑफ डॉटर सेल्स आर प्रोड्यूस. दे आर द सेल डिव्हिजन. दे इज अ प्रोड्यूस इज अ मल्टिपल फ्युजन. त्याला आपण जास्तीत जास्त सेल बर्ड डेव्हलप होतं त्याला आपण काय म्हणतो? मल्टिपल फ्युजन. नेक्स्ट फूड. नेक्स्ट दे इज अ मल्टिपल फ्युजन. दे इज अ थर्ड टाईप व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. मग आपण ह्याला म्हणू शकतो वनस्पतीचं प्रजनन. काय म्हणू शकतो? वनस्पतीचं प्रजनन. फॉर्मेशन ऑफ अ न्यू प्लांट फ्रॉम अ व्हेजिटेबल पार्ट्स. ह्याच्यामध्ये फॉर्मेशन म्हणजे एका प्लांटपासून एक नवीन प्लांट काय बनते बाळांनो? स्टेम. एक्झाम्पल घ्या. स्टेम आहे. द स्टेम दे इज एक्झाम्पल इज अ पोटॅटो. पोटॅटोज दे आर ऑल्सो प्रेझेंट इन अ स्टार्च. राईसमध्ये पण काय असतं बाळांनो? स्टार्च प्रेझेंट असतं. लीफ. लीफ दे इज एक्झाम्पल ऑफ अ बायोफायटा. द बायोफायटा दे आर हॅबिटॅट देर इन अ वॉटर. जास्त करून तो वॉटरमध्ये प्रेझेंट राहतो आणि जास्त तो कशामध्ये राहतो? टर्साईल. ओके. नेक्स्ट इज अ रूट. रूट म्हणजे एक्झाम्पल इज अ स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो आपण मराठीमध्ये काय म्हणतो? रताळा. काय म्हणतो? रताळा. आणि पटॅटोज. पटॅटो म्हणजे आय बर्ड्स. म्हणजे त्याच्यामध्ये असे पटॅटो असतात म्हणजे स्मॉल होल असतात त्याला आपण काय म्हणतो? आय बर्ड्स. काय म्हणतो आपण त्यांना? आय बर्ड्स.